नमस्कार, मी स्नेहल. आषाढ महिना म्हटलं की आपण तळणीचे पदार्थ बनवत असतो आणि त्यातूनही असे टम्म फुगलेले वडे कोणाला आवडणार नाहीत. आता हे जे वडे आपण बनवतोय त्यासाठी आपल्याला पीठ बनवावं लागतं आणि ते पीठ बनवायला आपल्याला टाईम नसतो. कधी-कधी काय होतं, आपल्याकडे खूप घाई असते आणि आपल्याला वडे बनवायचे असतात. त्यावेळी आपण अशा घरच्या साहित्यामधून हे पीठ बनवू शकतो. अगदी इथे घरगुती साहित्य घेतलेले आहे. तांदळाचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, उडदाची डाळ, बडीशेप, जिरं, काळं मिरं, लवंगा. आता ही जी आहे ही उडदाची डाळ आहे. ही अख्खी डाळ आहे आणि जर तुमच्याकडे उडदाच्या डाळीचं पीठ असेल ना, ते घेतलं तरीही चालेल. आता आपण काय करू, पहिले उडदाची डाळ, जिरं, बडीशेप आणि धणे हे सर्व, काळं मिरं हे भाजून घेऊ, म्हणजे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे सर्व मी एकत्रच गरम करून घेणार आहे, कारण आपल्याकडे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ हे आधीच पिठं आहेत. फक्त आपल्याला आता हे बडीशेप, जिरं, लवंगा, काळं मिरं हे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण जी उडदाची डाळ घेतली ना, तीसुद्धा आपण इथे गरम करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला थोडीशी हलकीशी गरम केली का त्याचं पीठ अगदी पटकन तयार होतं, म्हणून आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे. आणि आता हे सर्व मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे. यामध्येच मी उडदाची डाळसुद्धा टाकले आणि मग त्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. आधी मी धणे, जिरं, बडीशेप यांची पावडर करून घेतली आणि मग त्यामध्ये उडदाची डाळ टाकून परत एकदा ते फिरवून घेतलं. आता इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्हाला वडे किती प्रमाणात करायचे त्या प्रमाणात टाका. मी इथे मोठा बाऊल भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी बेसन पीठ टाकलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि जे आपण धणे, जिरं, बडीशेप, उडदाची डाळ यांची पावडर करून घेतली ती यामध्ये कालवाची. चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. अगदी सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव झालं की आपण हे सर्व आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल आपल्याला मोजून का घ्यायचं आहे, तर हे बघा, मी इथे हे का बाऊलमध्ये मोजून घेतलं आहे आणि आता जेवढं पीठ आहे ना आपलं, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे हे प्रमाण तुम्ही अजिबात चुकवू नका. आता जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी इथे कढईमध्ये मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये तेल टाकलं आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद आणि तिखट मसाला म्हणजे मिरची पावडर इथे टाकायची आणि थोडंसं गरम मसाला असेल तर तो टाकायचा आहे आणि हे चांगलं आपल्याला उकळून द्यायचं आहे. म्हणजे मसाला, हळद हे चांगलं त्या पाण्यामध्ये शिजवून निघतं. त्यामध्ये थोडंसं मी हिंगसुद्धा टाकलं आहे आणि हे चांगलं पाण्याला उकळ येऊन द्यायची. हे आपले आज जे आपण बनवतो आहे हे इन्स्टंट वडे आहेत. यासाठी तुम्हाला अगदी काही तयारी करायची गरज नाही. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही हे वडे बनवू शकता. आता पाणी चांगलं उकळल्यावर जे आपण पीठ तयार केले ते पीठ यामध्ये टाकून घ्यायचं. सगळं पाणी आणि पीठ एकजीव करून घ्यायचं. मोठा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने ते पीठ चांगलं एकजीव करायचं. गॅस हा इथे आपण अगदी स्लो ठेवलेला आहे, कारण जर फास्ट गॅस असेल तर खाली लागेल, म्हणून आपण गॅस हा स्लो ठेवायचा आहे आणि चांगलं एकजीव करायचं आहे. आणि चांगलं एकजीव झालं की आपला जो गॅस आहे तो बंद करायचा आणि त्यावरती थोडंसं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही हे वडे एकदा करून बघा. खूप छान लागतात आणि झटपट असे हे वडे तयार होतात. त्यामुळे माझ्या या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता हे जे पीठ आहे ते आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं, 5 ते 10 मिनटं. आणि थोडं थंड झाल्यावरती आपण ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं पीठ ते मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे या पिठामध्ये आपल्याला पाणी बिलकुल ॲड करायला लागत नाही. पाणी, मीठ आपण सगळं टाकलेलं आहे. त्यामुळे फक्त हे पीठ आपल्याला हाताने मळून घ्यायचं. अजिबात पाणी लागत नाही. जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं घ्या, पण आपलं जे प्रमाण आहे ते परफेक्ट असतं.
त्यामुळे इथे पाणी लागत नाही. मी थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि परत एकदा ते चांगलं मळून घेतलं. आता हे बघा परफेक्ट झालेलं आहे आपलं. आता हे थोडंसं आपण एका भांड्यात काढलं आहे आणि एक कोळसा मी गरम करून घेतलेला, त्यावरती तेल टाकून आता याच्यावर आपण झाकण ठेवू, म्हणजे आपल्या पिठाला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो. आणि हे परत एकदा 10 मिनटं आपण ठेवलं आहे आणि आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठाचे आपण वडे तयार करून घेऊया. त्यासाठी परत एकदा आपण हे पीठ चांगल्या हाताने मळून घ्यायचं, तेल लावून चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही जेवढं पीठ मळाल तेवढे तुमचे जे वडे आहेत ते अगदी खुसखुशीत आणि मस्त टम्म फुगतात. त्यामुळे ही मळण्याची प्रोसेस आहे ती चांगली झाली पाहिजे. आता हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका कागदाला तेल लावून घ्यायचं. त्या तेलावरती बोटाच्या साहाय्याने असे दाबून तुम्ही हे वडे बनवू शकता. या वड्याला जर मध्ये होल पाडलं तर त्याला भोकवडेसुद्धा म्हणतात किंवा असे पुरीसारखे सुद्धा तुम्ही तळू शकता आणि हे अगदी मस्त टम्म फुगतात. आणि हे वडे शक्यतो करून नॉनव्हेजसोबत खाल्ले जातात. पण जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर असे कोणत्याही भाजीसोबत तुम्ही हे वडे बनवू शकता. कोकणामध्ये लग्नामध्ये हे वडे बनवण्याची पद्धत आहे. तर असे हे टम्म फुगलेले वडेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा आपले वडे कसे मस्त टम्म फुगत आहेत आणि ही अशी इन्स्टंट 10 मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या वाचायला खूप आवडतात, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा. बघा किती सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनटामध्ये आपले हे वडे तयार होतात आणि बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटते. तर सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी? थँक्यू.